नमस्कार. टाटा इंडिकॉम प्रस्तुत गरजा महाराष्ट्र या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांची माहिती आपण या कार्यक्रमात करून घेत असतो. आणि आज आपण जाणार आहोत मराठवाड्यामध्ये. मराठवाड्यामधली अशी एक संस्था ज्या संस्थेच्या कार्याचा मूळ गाभाच आहे शिक्षणाचा. म्हणजे रूढार्थानं म्हटलं तर ती काही शिक्षण संस्था नाहीये, पण अनाथ मुलं असतील, शाळाबाह्य मुलं असतील, त्या मुलांवर या संस्थेनं सुरुवातीपासूनच लक्ष केंद्रित केलं होतं. मराठवाड्याचा सामाजिक आणि आर्थिक विकासाचा वेग वाढवणारी आणि राज्य पातळीवर आता काम करणारी ही संस्था, खरं तर सुरुवात झाली होती या संस्थेची ती अनाथालयापासून. होय, अनाथालयापासून. हे ते अनाथालय ज्यानं माझ्यासारख्या शेकडो मुलांना शिक्षणाचा आधार दिला, मायेचं छत्र दिलंय, प्रेमाचा घास दिलाय. इथंच मी लहानाचा मोठा झालो, इथंच खेळलो, बागडलो. आणि म्हणून हे अनाथालय असं आम्हाला कधीच वाटलं नाही, तर ती होती आमच्यासाठी एक स्वप्नभूमी. अनाथ म्हणून आयुष्य जगणं, आणि तेही मराठवाड्यासारख्या दुष्काळी आणि दारिद्र्यानं गांजलेल्या भागात, म्हणजे काय असतं हे आम्हालाच माहिती आहे. पण आज मी जो कोणी आहे ते माझ्यासाठी खरोखर स्वप्नवत आहे. मी या संस्थेमुळे आत्ता इतका डेव्हलप झालेलं आहे. त्या संस्थेमुळे माझं स्वतःचं पूर्ण शिक्षण पूर्ण केलं मी. म्हणजे पहिली ते 10वी 12वी ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, त्यानंतर डिप्लोमा पूर्ण केला टॅक्सेशनमध्ये. आणि एका पुण्यामधील एका नामवंत बिल्डरकडे मी कामाला आहे. आणि त्या कामाच्या जोरावर मी स्वतःचं पुण्यामध्ये 3 मजली स्वतःचा बंगला बांधलेला आहे. आणि त्याच ह्याच्यावर अजून स्वतः डेव्हलप करून शेतकरी कुटुंबातला असल्यामुळं असं मनात एक रुकरुक होती की आपलं पण शेत असायला पाहिजे. तेही मी स्वप्न माझं पूर्ण केलं आहे. म्हणजे आणि माझ्या त्या जी स्वप्नभूमी मी राहिलो त्या स्वप्नभूमीचं नाव मी माझ्या बंगल्याला पण दिलं आहे, स्वप्नभूमी. म्हणजे असं मला वाटतं माझ्या आयुष्यातले सगळे स्वप्न स्वप्नभूमीमुळे पूर्ण झालेत. ही कथा एकट्या होनाजीची नाही. अशा शेकडोंच्या स्वप्नपंखात ज्यांनी बळ भरलं ते आहेत सूर्यकांत कुलकर्णी. 32 वर्षांपूर्वी त्यांनीही एक वेडं स्वप्न पाहिलं. पुणे सोडून मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात कार्य करण्याचा एक धाडसी निर्णय त्यांनी घेतला. कर्मभूमी म्हणून त्यांनी निवड केली ती परभणीतल्या पालम जवळच्या केरवाडी या गावची. शिक्षण संपल्यावर इतरांच्या प्रमाणेच माझी पण नोकरी एका कंपनीत छानशी सुरू झाली. परंतु हे होत असताना एक खूपशी जी मुलं आहेत की ज्यांना घर नाही, ज्यांना आईवडील नाहीत, ज्यांना काही सहारा नाही, अशा मुलांच्यासाठी आपण काम केलं पाहिजे असं मी आणि माझी बायको माणिक आम्ही ठरवलं. आणि ते सोडून नोकरी वगैरे मी 80 साली इकडे आलो. स्वप्नभूमी नावाचं घर अशा मुलांच्यासाठी आपण करावं ही त्याची मुख्य कल्पना होती. आणि मग मुलं अशी का, मग मुलांची गरिबी, इथला परिसर, मग ही कामं यथावकाश नंतर बघू. परंतु मुख्यतः आधी या मुलांसाठी आपण घर देऊ. आणि ज्यांना काही नाही, ज्यांना सहारा नाही, बेघर आहेत, अशांच्यासाठी आपण आता काम करावं असं ठरवून आम्ही स्वप्नभूमीची सुरुवात केली. सूर्यकांत कुलकर्णी आपल्या पत्नीसह इथे आले ते पुण्यातील 5 अनाथ मुलांना घेऊन. सोबतीला त्यांचे काही कार्यकर्ते मित्र होते. आता जशी स्वप्नभूमी दिसतीये तशी ती पूर्वी नव्हती. स्वप्नांचा हा प्रवास 1980 साली सुरू झाला एका पडक्या वास्तूतून, जिच्या अर्ध्या भागात शाळा तर अर्ध्या भागात सूर्यकांत कुलकर्णींचा संसार होता. अडचणी म्हणाल तर अडचणी खूपच होत्या. अडचणीची काय मालिकाच मोठी असते की जसं ग्रामीण भागात म्हणजे आज जसं तसं चित्र नव्हतं, तेव्हा रोडही नव्हता, तेव्हा फोनही नव्हते, इथं लाईटही नव्हती. परंतु ग्रामीण भागात हे काम करावं हा त्याच्या मागचा हेतू असा होता की
तेव्हा मराठवाड्यामध्ये पूर्ण एकही असं मुलांचं असं चिल्ड्रन होम ज्याला म्हणतो अशी संस्था नव्हती. आणि म्हणून मग हे मराठवाड्यामध्ये करायचं ठरवलं, म्हणून ते ग्रामीण भागात करायचं ठरवलं. स्वप्नभूमी जे होतं संपूर्ण मराठवाड्यातील पहिलं अनाथालय. आता या मुलांना गरज होती ती शिक्षणासोबतच आपलेपणाची, जिव्हाळ्याची, आणि ती जबाबदारी उचलली माणिक कुलकर्णींनी. मी पण पुणे सोडून खरं खेडेगाव बघितलं नव्हतं. मग मी ह्यांच्याबरोबर इथे केरवाडीला आले. मग पुण्यातलीच 5 मुलं घेऊन आम्ही ह्या कामाला सुरुवात केली. ही मुलं सगळी आई वडील नसलेली किंवा आई आहे वडील नाही आहेत, वडील आहेत आई नाही आहे, अशी मुलं आम्ही इथे सांभाळतो. आणि मुख्यतः जबाबदारी मी त्यांची आई होण्याची घेतली. आई वडील माझे थोर, मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासावर भर दिला जातो. वाटेवरती मग ती संगीत साधना असो, किंवा योगाची शिबिरं. पुण्या मुंबई सारख्या शहरातून सेवाभावी वृत्तीतून इथे अनेक लोक येतात. अगदी या मुलांच्या विविध वैद्यकीय तपासण्या सुद्धा नियमित केल्या जातात. पण स्वप्नभूमीचं कार्य फक्त अनाथ मुलांपुरतं मर्यादित नाही. बालमजूर, हॉटेलमध्ये काम करणारी मुलं, शाळाबाह्य मुलं यांच्यामध्ये संस्थेचं कार्यक्षेत्र अधिक विस्तारलंय. परभणीतल्या पालममध्ये संस्थेनं बालमजुरांसाठी अपना घर सारखा उपक्रम सुद्धा सुरू केला. तिथून बाहेर पडलेले अनेक उच्च शिक्षित तरुण आज स्वप्नभूमीचं प्रॉडक्ट आहेत. आज माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय आणि मी MA ला ॲडमिशन घेतलंय आणि MSW ला ॲडमिशन घेतलंय. खरं तर 4थी नंतर माझं शिक्षण सुटलं. आजोबांनी घरच्या परिस्थितीमुळं मला म्हशीच्या मागे गुरं सांभाळायला लावलं. त्याच्यानंतर 1 वर्ष मी गंगाखेडला हॉटेलमध्ये बालमजूर म्हणून कामही केलं. त्यावेळेस माझी गावामध्ये संस्थेच्या कार्यकर्त्यांशी बालमजुरी प्रकल्पांतर्गत ओळख झाली आणि मी संस्थेत दाखल झालो आणि तिथून पुढे मी कंटिन्यू शाळेला संस्थेवर सुरुवात झाली. जवळपास 400 गावातून बालमजुरी निर्मूलनाचा हा उपक्रम राबवला गेला. 10,000पेक्षा अधिकांना या अंतर्गत तंत्र शिक्षण तसंच उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली. इथल्या समाजाला शिकवणं म्हणजे शिक्षण घेणं हे खूप महत्त्वाचं काम आहे आणि त्या दिशेने आम्ही काही कामाला सुरुवात केली. आणि ती शालाबाह्य मुलांना शाळेत घालण्यापासून मग त्याचे विविध प्रयोग आधी केले. तेव्हा ज्या पद्धतीची परिस्थिती होती तेव्हा आमचा जो विचार होता तसा की या मुलांना विशेषतः या परिसरामध्ये शेतात काम करणारी मुलं आहेत, गुराखी मुलं असतात, यांच्यासाठी आम्ही रात्रीच्या शाळा चालवायला सुरुवात केली. मग फॉर्मल स्कूलमध्ये त्यांना आणण्याचे प्रयत्न सुरू केले. मग हे 10-20 गावांमध्ये केलं, मग ते 100-200 गावांमध्ये केलं. असं ते नंतर वाढत गेलं आणि एकूणच मग आता संस्था राज्यातल्या शालाबाह्य मुलांच्यासाठी महत्त्वाचं काम करते. ही आहे बालपंचायत. प्रत्येक गावात एक बालपंचायत या संस्थेनं नेमून दिलेली आहे. गटारामध्ये खूप पाणी तुंबत आहे, त्यावर आपल्याला सरपंचाकडे मागणी करायची होती आणि आपण ती केली. या मुलांच्या आरोग्य आणि शिक्षणाच्या मागण्या तिथल्या सरपंचाला पूर्ण कराव्या लागतात. वेळ पडल्यास कलेक्टरला जाऊन भेटतात. गावात कोणी शाळा बाह्य राहू नये म्हणून सुद्धा ही बालपंचायत दक्ष असते. नेतृत्व गुण वाढावेत म्हणून हा एक उपक्रम. कोणता जर मुलगा शाळाबाह्य राहू लागला, आम्ही त्याच्या आई वडिलांना, आम्ही सर्व गट मिळून आम्ही त्याच्या आई वडिलांना सांगतो. जर त्याचे आई वडील सर नकार देत असताल तर आम्ही त्याच्या घरासमोर बसून बोंब ठोकतो. नंतर सरपंच साहेब येतात आणि म्हणतात काऊन तुम्ही गर्दा करायली. नंतर ते आम्ही त्यांना सांगतो ही मुले शाळाबाह्य आहेत, यांना शाळेत पाठवा. नंतर सरपंच त्या आई वडिलांना चर्चा करून शाळेत पाठवतात. ही आहे मराठवाड्यातली आजची परिस्थिती की जिथे आजही विद्यार्थी दशेतली मुलं शाळा बाह्य राहू शकतात, राहतात.
या समस्येच्या उच्चाटनासाठी बालपंचायतीच्या उपक्रमाचं मोल म्हणूनच मोठं आहे. पालम तालुक्यातील 90 गावात हे बालपंचायत काम चालू असून त्या मुलांची त्यांच्याविषयी, त्यांच्या कुटुंबाविषयी, समाजाविषयी त्यांची जबाबदारी ही आम्ही शिकवतो आणि ही मुलं त्यांच्या गावामध्ये त्यांच्या शाळेविषयी काम करतात. जसे की शाळेमध्ये शाळाबाह्य मुलांना शाळेला आणणं, त्यांना जोडणं, कच्च्या मुलांना शिकवणं, शाळेमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी, शौचालयाच्या पाण्यासाठी सरपंचांना, कलेक्टरना भेटणं आणि ती मिळवणं आणि त्यांच्या शाळेमध्ये आणि शिक्षणामध्ये आणि समाजामध्ये जेंडर इक्वॅलिटी येण्यासाठी ही मुलं खेळाच्या माध्यमातून प्रयत्न करतात. या खेळापैकीच एक कॉर्फ बॉल, जो त्या खेळाच्या नियमांनुसार मुलं आणि मुली एकत्रितरित्या खेळू शकतात. खेड्यासारख्या ठिकाणी मुलामुलींमधील विषमता मिटवण्याच्या दृष्टीनं संस्थेचा हा एक प्रयत्न. मॉडेल स्वरूपावर राबवल्या गेलेल्या सुरुवातीच्या 100 गावांमधील या सगळ्या उपक्रमांना आलेलं यश आता परभणीसह बुलडाण्यातल्या सुद्धा शेकडो गावांमध्ये रूपांतरित झालंय.